CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। वीज चोरी अभियान राबवत असताना तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मीटर तपासणीसाठी मज्जाव करत त्यांना नागरिकाकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना बुलढाण्याच्या खामगाव शहरात घडलीय। महिला कर्मचाऱ्याला देखील उद्धट वागणूक देत बाचाबाची करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे। या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित नागरिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। महावितरण कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वारंवार अशा घटना घडत असल्याने त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या घटनेवरून कर्मचारी संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। आम्हाला वरून टेप ड्राईव्हसाठी ऑर्डर होते। आम्ही कॉटन मार्केट इथे बर्थडे प्लॉट इथे टेप ड्राईव्हला गेले असता तिथले ते ग्राहक होते, त्यांनी आमचं म्हणजे मीटर चेक करणं सुरू होतं, ते सुद्धा करू दिलं नाही। सर्व एकदम जमा झाले आणि आम्हाला आमची कार्यवाही करू दिली नाही। त्याच्यात अशी लोटापोटी झाली। आमचे जे वरिष्ठ सर आहेत त्यांना शिवीगाळ वगैरे झाली। मग आम्ही आमचा ड्राईव्ह तिथे स्टॉप करून निघून आलो। आज आपण खामगाव शहरामध्ये विविध ठिकाणी एकूण 4 पथकं आपण नेमली होती की जे वीज मीटर तपासणी करून त्यामध्ये काही जर आढळलं आपल्याला वीज चोरी जर आढळली तर त्याविरुद्ध कारवाई करण्याकरता आपण पथकं नेमली होती। आणि बर्डे प्लॉट येथे आमचं पथक तिथे सुद्धा गेलं होतं। त्या ठिकाणी त्या लोकांनी तिथे वीज चोरी वीज मीटरची तपासणी करताना तिथे त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि तिथून निघून जाण्यास त्यांनी मज्जाव केला। अशा प्रकारे त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास तिथं अटकाव केला। त्या दृष्टीनं माझे सहकारी कर्मचारी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे तक्रार दाखल करण्यास गेलेले आहेत। आज दिनांक 24/8/2026ला वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आपण टेप ड्राईव्ह म्हणजे चोरी पथकाची मोहीम आज राबवली। तो एरिया होता बर्थडे प्लॉट। तिथे आपण पूर्ण सब डिव्हिजन म्हणजे पिंपळगाव राजा आणि आर्को सब डिव्हिजनचे लोक होते सगळे आणि आपल्या अर्बनचे लोक होते। कॉटन मार्केटमधला तो प्लॉट जो एरिया आहे त्याच्यामध्ये आपण टेप ड्राईव्ह राबवला आणि त्याच्यामध्ये 5 ते 7 चोरी आपण पकडल्या। आणि तिथला जो ग्राहक वर्ग आहे त्यांनी आम्हाला खूप जास्त प्रमाणात नकार केला आणि मीटर चेकिंगसाठी त्यांचा साफ नकार आहे। नेमकं आता पोलीस स्टेशनमध्ये आपण काही तक्रार दिली आहे का? पोलीस स्टेशनला आम्ही तसं कळवलेलं आहे की आमच्या कामामध्ये त्यांनी नेहमीच व्यत्यय करण्याचा प्रयत्न केला। पुढे जर असं चालू राहिलं तर आम्ही त्यांच्यावर नक्की कारवाई करू आणि लेखी तक्रार देऊ असे आमचे निवेदन आहे। आपण तक्रार दिली आहे का पोलीस स्टेशनला लेखी? सध्या आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। पोलीस सर ते फोटो क्लिअर नसल्यामुळं चौकशी करत आहे की कोण तो एक्झॅक्ट इसम आहे आणि 2-3 लोकांवर कारवाई करायचे आदेश त्यांनी दिलेले आहे। पुढे वाहनाचं मैडम त्यांचेच लोक आतमध्ये बसून राहिले सगळे।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.